आपल्या दमदार अभिनयामुळे आणि निखळ सौंदर्यामुळे घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋजुता देशमुख. गेली 4 दशकं ती सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ऋजुताचा अभिनयाचा प्रवास बालकलाकार म्हणून सुरू झाला. अभिनयाचा वारसा तिला घरातूनच मिळाला होता. तिचे आईवडील दिग्गज कलावंत होते. ऋजुताने आईवडिलांचा वारसा पुढे चालवला. त्यानंतर आता तिची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात उतरली आहे. देशमुख कुटुंबातील अभिनयाचा वारसा आता 3ऱ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे. चला तर ऋजुता देशमुख यांच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल सविस्तरपणे माहिती करून घेऊया. ऋजुता देशमुख ही ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांची मुलगी आहे. अविनाश देशमुख यांनी आयुष्यभर मराठी रंगभूमीची सेवा केली. त्यांनी सीमांत या नाट्यनिर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती केली. या संस्थेअंतर्गत त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते, येथे ओशाळला मृत्यू, ही श्रींची इच्छा, कुर्यासदा टिंगलम आणि जावे प्रेमाच्या गावा यांसारख्या अनेक गाजल्या नाटकांचे प्रयोग केले. या नाटकांच्या निर्मितीसोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिहेरी भूमिका पार पाडल्या. त्यांनी नाटकांचे जवळजवळ 1200 प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केले. अनेक ऑफर्स येऊनही त्यांनी चित्रपटात काम करण्याचे टाळले. मात्र त्यांचे मित्र जब्बार पटेल यांच्या आग्रहावरून त्यांनी त्यांच्या मुक्ता या एकमेव चित्रपटात काम केलं होतं. अविनाश देशमुख यांच्यासोबत त्यांची पत्नी म्हणजेच ऋजुता यांची आई स्वाती देशमुख यांनी सुद्धा अभिनय केला आहे. या जोडप्याने एकत्र काम केलेली अनेक नाटके गाजली. पुढे ह्यांच्यासोबत त्यांची लहानगी मुलगी ऋजुता सुद्धा रंगमंचावर झळकत असे. ऋजुता देशमुख यांचा जन्मच नाट्यसंस्काराच्या वातावरणात झाला. लहानपणापासूनच रंगभूमीवर काम करत असलेल्या ऋजुताने बालकलाकार म्हणून एक गाडी बाकी अनाडी, नशीबवान आणि धुमाकूळ यांसारख्या चित्रपटात काम केलं. पुढे मोठी झाल्यावर तिने आभाळमाया, दामिनी, वादळवाट, कळत नकळत, राजा शिवछत्रपती, तू माझा सांगाती, स्वप्नांच्या पलीकडले, रंग माझा वेगळा, 36 गुणी जोडी अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये ऋजुताने विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकांसोबतच ऋजुताने असा मी तसा मी, गडबड गोंधळ, तुला शिकवीन चांगलाच धडा आणि रघुवीर यांसारख्या चित्रपटातही काम केलं आहे. ऋजुताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास तिचे लग्न अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक शिरीष जोशी यांच्याशी झालं आहे. 1999 साली शाहीर नावाच्या मालिकेत त्यांची भेट झाली. या मालिकेत शिरीष जोशी अभिनय करत होते, तर ऋजुता कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम करत होती. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि 2000 साली त्यांनी लग्न केलं. या जोडप्याने रंग माझा वेगळा या मालिकेत एकत्र काम केलं आहे. या जोडप्याला 2005 साली साजिरी नावाची मुलगी झाली. आता साजिरी जोशी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. साजिरीला लहानपणापासूनच अभिनय आणि कथक नृत्याची आवड आहे. कॉलेजमध्ये असतानाच तिने एकांकिका आणि नाटकांमध्ये सहभाग घेतला. याच अनुभवाच्या जोरावर तिला एप्रिल मे 99 या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिने जाई ही भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली. यानंतर तिने बाई तुझ्या बाई या वेबसिरीजमध्येही दमदार अभिनय केला आहे. अशा प्रकारे ऋजुताचे संपूर्ण कुटुंब मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. तिचे आई वडील, नवरा, मुलगी असे सर्वजण मराठी मनोरंजन विश्व गाजवत आहेत.